काल उबाटा गटाचे नेते उद्धव ठाकरे हे कल्याणला 19 वर्षानंतर एका शाखेला भेट द्यायला गेले होते. किती 19 वर्षानंतर. आणि टाइमपास त्यांनी जवळपास 7 ते 8 तास तिकडे केला. मातोश्रीमध्ये येणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे आता लोकच जावं हे कोणीतरी कल्पना किंवा आयडिया त्यांना दिल्यामुळे ते काल कल्याणला गेले होते. आक्षेप त्याचा नाहीच आहे. जर पूर्वी जर असं जर लोकात मिसळले असते, भेटले असते, आमदारांना भेटले असते, पदाधिकाऱ्यांना जर भेटले असते तर ही अवस्था त्यांची झाली नसती. परंतु कालही ज्या गुरमीमध्ये त्यांनी मुद्दाम गुरमी हा शब्द वापरतोय, घरंदाज लोक च्या बरोबर ते राहतात. घरंदाज लोकांना बोलण्याची त्याला काय म्हणता येईल, त्यांनी बोलावं असं त्यांनी सांगितलं. मला ते कळालं नाही, कारण की आम्ही शिवसेनेमध्ये काम करत असताना शिवसेना प्रमुखांनी कधी आमची जात विचारली नाही, कधी काय करतो हे विचारलं नाही. आणि म्हणूनच मग तो वडापाव विकणारा असेल, तो रिक्षा चालवणारा असेल, तो बूट पॉलिश करणारा असेल, तो कंपनीतला कामगार असेल, तो फळ विक्रेता असेल, तो आणखी मजुरी काम करणारा माणूस असेल, अशा वेगवेगळ्या थरातले लोक हे शिवसेना प्रमुखावर प्रेम करायचे होते. कदाचित त्या लोकांची आता यांना गरज भासत नसावी. ते घरंदाज नसतीलही. सर्वसामान्य माणूस ज्यांनी शिवसेना वाढण्यासाठी शिवसेना प्रमुखाच्या हाकेला ओ देऊन हा पक्ष वाढवण्यासाठी सर्वस्वी त्याग केलं. अनेकाने स्वतःचे संसार उद्ध्वस्त केले. परंतु आज त्यांना ज्या पद्धतीने बोललं गेलं, नीचतेने बोललं गेलं की तुम्ही घरंदाज नाहीत. अरे, ज्यांच्या जीवावर आज तुम्ही हे तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवताय त्याला तुम्ही शूद्र म्हणतायत, त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो. तुम्हाला घरंदाज लोक पाहिजेत, मारा त्या शिवसैनिकाला लाता, घाला त्यांच्या कमरेत लाता. आम्ही गुलाम आहोत ना. या पद्धतीने बोलणं एखाद्या पक्षाच्या नेत्याला शोभत नाही. दुसरी गोष्ट आहे, त्यांनी राष्ट्रपतीला पत्र लिहिलंय. काळाराम मंदिराच्या दर्शनाला तुम्ही या. राष्ट्रपतीला ज्या काळाराम मंदिरामध्ये आयुष्यात कधी गेले नाही, प्रथमतः हे जात आहेत आणि राष्ट्रपतीला पत्र लिहितात. शिवसेनाचे जे तुकडे झाले म्हणा किंवा विभाग, त्याचे एक पार्टिशन जे झालं त्याला कारणीभूत तुम्ही आहात. मिनिमम कॉमन प्रोग्राम, मग त्याच्यामध्ये काय तर हिंदू हृदय सम्राट म्हणायचं नाही, वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणा. माझ्याकडे एक पत्र आहे, त्यांनी जे राष्ट्रपतीला लिहिलंय. राष्ट्रपतीला ठाकरे नावाचा किती तुम्ही व्यापार केला आणि कसं बदनाम केलंय या पत्रामधून ते दिसून येतं. ठाकरे हा शब्द वाचा एकदा. राष्ट्रपतीला पत्र लिहिताय ना, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख या पत्रामध्ये काय आहे हे एकदा पहा. अरे, ज्या ठाकरे कुटुंबाच्या नावावर तुम्ही आज मोठे झालेला आहात, तो ठाकरे शब्दही तुम्हाला लिहिता येऊ नये, याच्यासारखं दुर्दैव मला वाटतं कोणतं नाही. ज्या शिवसेना, ज्या ठाकरे नावाचा दबदबा या महाराष्ट्रात नाही, देशामध्ये नाही तर जगामध्ये आहे, ते नाव तुम्हाला लिहिता येत नाही. हे तुम्हाला राष्ट्रपतीला पाठवलेले पत्र आहे. आणि म्हणून या सगळ्या चुका तुम्ही वारंवार केलेल्या आहात, म्हणून पक्ष तुमच्या हातातून गेलेला आहे. निवडणूक आयोगाकडे सुद्धा जे काही पत्र व्यवहार केला ना, त्याच्यातही अशाच सगळ्या मोठ्या मिस्टेक केलेल्या, ब्लंडर मिस्टेक ज्याला म्हणतात, तुम्ही त्या केल्यात. म्हणून तुमचा पक्ष तुमच्या हातातून गेला, धनुष्यबाण हातातून गेला. जे तुमच्याकडे कायदे तज्ञ आहेत,
जे तुमचे दलाल आहेत त्यांना एकदा हे पत्र दाखवा आणि ही मिस्टेक का झाली याचं उत्तर मागा. कारण की तुम्ही हे पत्र लिहितच नाहीत ना. अत्यंत विद्वान लोक तुमच्या आजूबाजूला जे आहेत त्यांनीच हे पत्राचा ड्राफ्ट तयार केला असावा. खाली तुम्ही केलेली ही सही आहे. म्हणून आता ठाकरे नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार, नैतिक अधिकार उरले नाही, हेच या ठिकाणी तुम्हाला सांगायचं. दुसरं, आता तुम्ही वरळीला 16 तारखेला काय प्रेस घेतायत. हा डोंबऱ्याचा खेळ, डोंबऱ्याचा. कल्याणला एक डोंबऱ्याचा खेळ झाला, आता वरळीला डोंबऱ्याचा खेळ. ही पाल अशीच उचला आणि प्रत्येक गावागावामध्ये फिरा. हेच आता तुमचं अस्तित्व आहे, हे या ठिकाणी मला आपल्याला नमूद करून सांगावंसं वाटतं. आता यांनी जो आयोजन केलेलं आहे हे नाशिकला, त्यांना राष्ट्रपतींना त्यांनी बोलवलेलं आहे, त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं राष्ट्रपती? अहो, हे राष्ट्रपतीला तुम्ही निमंत्रण देणारे कोण? काळाराम मंदिर म्हणजे काय तुम्हाला स्वतःची प्रायव्हेट प्रॉपर्टी वाटली काय? राष्ट्रपती देशाच्या, कधी यायचं तर त्यांचा प्रोग्राम ते करतील. तुम्ही काय काळाराम मंदिरचे ट्रस्टी नाही आहेत बोलवायला. तुम्ही स्वतःच आयुष्यात पहिल्यांदा त्या काळाराम मंदिरामध्ये जात आहे. तुम्ही काय तिथलचे महंत आहात? तुम्हाला तर ट्रस्ट तुमच्या नावावर आहे. तुम्ही कोण आहात? दुसऱ्याच्या घराचं म्हणजे तिथं बोलवणं तुम्हाला कोणी दिलाय अधिकार? म्हणून हे जे काय आहे फक्त मीडियामध्ये स्टंटबाजी करण्याचा हा प्रकार आहे. राम मंदिराचं पण आमंत्रण कोणता तरी पक्ष देतोय ना. पक्ष देत नाही. तुमच्या माहितीसह तुम्हाला कदाचित चुकीची माहिती मिळाली असेल. पक्ष देत नाही. की ज्या पक्षाच्या ज्या अजेंडा असतो निवडणुकीचा त्याच्यात राम मंदिराचा समावेश आहे. राम मंदिराचा अजेंडा आमचा आहे. राम मंदिर बनायला पाहिजे ही आमची मागणीच होती. राम मंदिराचा विषय हा आमच्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राहणार आहेत. परंतु निमंत्रण हे कोणत्याही भाजपच्या JP नड्डांनी दिलेलं नाहीये, हे मोदीने दिलेलं नाहीये, हे अमित शहाने दिलेलं नाहीये, तिथच्या महंतांनी दिलेलं. कदाचित आपल्याकडे माहिती चुकीची पोहोचली असेल, त्याला करेक्ट करून घ्या. पण गावागावामध्ये महाराष्ट्रात तरी तुमच्या सकट सत्तेतले पक्ष निमंत्रण देत आहेत, मग तुम्ही ट्रस्टी आहात का? आम्ही निमंत्रण देत नाही. ऐकून घ्या, समजून घ्या. विषयाची गल्लत करू नका. राम मंदिराच्या न्यासाच्या लोकांनी जे निमंत्रण सगळीकडे पाठवलंय त्याच्या अक्षदा किंवा त्यांची जी काही निमंत्रणाची पद्धत आहे ती पद्धत ही सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचावी. राम मंदिराचं जे निर्माण झालंय त्या निर्माणाला आनंद तुम्ही साजरा करावं हा त्याच्या मागचा हेतू आहे. आणि त्यासाठी जर ज्यांना रामाबद्दल आस्था आहे, ज्यांना राम भक्तीचा ज्याला वाटतं की आपण करावे आणि हे कार्य आपल्या हातून व्हावं, ते प्रत्येक जण ते कोणत्याही पक्षाचे असले तर त्याच्यामध्ये सहभागी आहेत. अनेक लाखो कारसेवक त्यात सहभागी आहेत. म्हणून ते निमंत्रण देत आहेत. त्याला पक्ष पातळीवरचं कोणतंही चिन्ह नाही. त्याच भूमिकेतून त्यांनी निमंत्रण दिलं असावं असं वाटत नाही का तुम्हाला? कोणी राष्ट्रपतींना जे निमंत्रण दिले त्याच भूमिकेतून? आमचा असा एकही कागद दाखवा. हे असा निमंत्रणाचा एकही कागद आमचा दाखवा, मग त्यांना आम्ही पुष्टी देऊ. पंतप्रधानांनी आपल्या मुख्यमंत्र्यांच्या समवेत नाशिकला ज्यावेळेस भाषण केलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की रामाच्या मंदिराचं उद्घाटन होतंय, सगळ्यांनी आवर्जून या, दिवे लावा. आम्ही पण सांगतो, आम्ही सुद्धा सांगतोय हे ऐकून घ्या. तुम्हाला त्यांची जर बाजू घ्यायची असेल ना उबाटा गटाची तर घेऊ शकता. परंतु तुम्हाला दरवेळेस जर त्यांची बाजू घ्यायची असेल घ्या, आमचं काही म्हणणं नाहीये. परंतु प्रत्येक नेत्यांनी, उद्धव साहेबांनी पण असं लोकांना आव्हान केलं पाहिजे, राम मंदिराचं उद्घाटन होतंय, चला आपण सर्वजण जाऊ. हे म्हणणं कुणालाही बंद म्हणजे थांबवलेलं नाही, बॅन नाही. ते म्हणत नाहीत म्हणून तुम्हाला राग आलाय का? नाही, राम मंदिरात त्यांची आम्ही चिंता करत नाही. त्यांनी म्हणावं न म्हणा ते कसे म्हणतील. काँग्रेसने जेव्हा त्याला विरोध दर्शवलाय तर ते म्हणणार नाही, कारण की यांना युती करायची आहे. पण मग राष्ट्रपतीला का बोलवलं नाही भाजपने किंवा महंतांनी? तो त्यांचा विषय आहे. भाजपचा विषय नाही. महंतांनी प्रत्येकाला निमंत्रण दिलंय, कुणी जायचंय. आता राष्ट्रपतीला निमंत्रण दिलं का नाही हे ठरवणार कोण? त्यांना माहिती आहे का नाही? तर तिथं काय इनवर्ड आउटवर्ड करायला बसलेत का काय? अहो, त्यांना निमंत्रण गेलंय का नाही हे तुम्ही ठरवणार कोण? राष्ट्रपतीकडून कन्फर्मेशन आलंय.
तुमच्या या तुमच्यावरून नारायण राणे शंकराचार्यांनी चार शंकराचार्य आहेत. नकार दिलाय. त्यांना सुद्धा निमंत्रण केलं नाही किंवा ते म्हणतात मंदिर अपूर्ण आहे, फक्त स्वतःच्या फायद्यासाठी राजकीय उतरायचं फायदा. तो त्या तो त्या नास तिथलचे जे मंदिराचे ट्रस्टी आहेत किंवा मंदिराचे नासाचे जे काही महंत आहे त्यांचा आणि शंकराचार्याचा विषय आहे, त्या वादात आम्ही पडू इच्छित नाही. नारायण राणेंनी जे शंकराचार्य आम्ही नारायण राणे असेल त्यांनी जो स्टेटमेंट केला असेल त्याला आम्ही सहमती नाही किंवा त्याला आमचा पाठिंबाही नाही. त्यांच्या विरोधात राज्यभर काँग्रेस आंदोलन करते आज. करावं या निमित्तानं काँग्रेसला कमीत कमी रामाचं नाव तरी घ्यायला तेवढी इच्छा होईल. ओके. पुढे आहे की आता कल्याणमध्ये कालपासून चर्चा सुरू झालेली आहे. तर श्रीकांत शिंदेच्या उमेदवारावरून स्थानिक भाजप आमदारांमध्ये विरोधाचा सूर आहे आणि दिसतंय. निवडणुकीच्या काळामध्ये अनेक मतदारसंघामध्ये अनेक इच्छुक कार्यकर्ते हे आपलं मत मांडत राहावं, त्याबद्दल विरोध नाही. परंतु आता 22 तारखेनंतर जी महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये कोणते मतदारसंघ कोणाला गेलेत त्याचा निर्णय होईल आणि तो निर्णय झाल्यानंतर त्या मतदारसंघातला असलेला प्रत्येक कार्यकर्ता मोदींना पंतप्रधान बनवायचा या ईर्षेपोटी प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल. त्यावेळेला कोणताही वाद होणार नाही. तुम्ही जसं आता पण मिलिंद देवरा जागा डोळ्यासमोर ठेवूनच येत आहेत ना, त्यांची जागा तर अंतिमच असेल. तुमच्याकडे येत आहेत काँग्रेसमधून राजीनामाही दिला सकाळी. काल तुम्ही म्हणाले होते लवकरच येईल. 24 तासात. हा ठीक आहे, झालंय अबाउट. मिलिंद देवरा आज शिवसेनेत प्रवेश करतायत. जवळपास 2 वाजता त्यांचा प्रवेश होईल. अनेक नगरसेवक आहेत, अनेक पदाधिकारी आहेत. आज ते प्रवेश करतायत. त्यांच्या उमेदवारीचा निर्णय हे पक्ष प्रमुख आमचे पक्ष नेते एकनाथ शिंदे साहेब घेतील. त्याबद्दल आता कोणतीही चर्चा झालेली नाही. पुढे तुम्ही जसं आज एकत्रित युतीची बैठक घेताय ना, तसंच आता शिवसेनेकडून म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडून तयारी सुरू आहे. रश्मी ठाकरे सुद्धा प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहे आणि प्रचारासाठी महिला आघाडीला मार्गदर्शन करण्यासाठी 18 तारखेपासून विदर्भातून सुरुवात होणार आहे महिला आघाडीची यात्रा. त्यांचं आम्ही स्वागत करतो. पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येक माणसाने रिंगणात उतरावं, प्रचार करावा, प्रसार करावा. त्याबद्दल प्रत्येकाने त्यांचं स्वागत केलं पाहिजे. अच्छा, दुसरं आहे बच्चू कडू जे आहेत तर त्यांची महायुतीची बैठक आहे आज तिकडे अमरावतीमध्ये. तर त्या बैठकीत ते जाणार नाही. ते म्हणतात की मी मुद्दामून जाणार नाही कारण मी तटस्थ आहे सध्या. तो बच्चू कडूचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यांनी कोणता निर्णय घ्यावा हा त्यांचा विषय आहे. महायुतीतला एक शिलेदार निघायला लागला. नाही, ते त्यांचा तो वैयक्तिक निर्णय आहे. त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा. त्याच्यावर सर्व काही अवलंबून नसतं. कोणत्या युतीच्या बैठकीला जावं का नाही जावं, महायुतीमध्ये राहावं का न राहावं, तो त्यांचा निर्णय, तो त्यांनी घ्यावा. त्याच्यासाठी ते स्वतंत्र आहे. त्यांना राहुल नार्वेकरांनी राज्यघटना वधस्तंभावर चढवल्याचं पाहायला मिळालं असं उद्धव ठाकरे म्हणतात. ठाकरेंना आता वधस्तंभावर चढवलं ना, काय नार्वेकरचं घेऊन बसला. नावाला तर तुम्ही आता वधस्तंभावर चढवलंय ना. इतरांवर बोलण्याचा अधिकार तुम्हाला गमावलेला आहे. ते आता तुम्ही बोलताना ते महायुतीतल्या घटक पक्षांची अवस्था फार वाईट झाली आहे. काल महादेव जानकर म्हणाले की आता मी त्यांच्यावर नाही तर आणि बैठकांमध्ये तुम्ही स्वतःच अनेकदा सांगितलंय की 3 पक्षाची एकत्रित बैठक झाल्यानंतर सगळा निर्णय चर्चा होईल, त्याच्यानंतर मग उमेदवार ठरेल वगैरे वगैरे. त्यांची आता किंमत नाही का थोडंफार? जे आता ते ठरवतील ना. आमचे जे पक्षाचे प्रमुख नेते ज्याला म्हणतात, इंडिया आघाडीची बैठक झाली. प्रमुख कोण नेते? काँग्रेस. असाच जो काही मोठा पक्ष असतात त्या मोठ्या पक्षाच्या अनुषंगाने त्यांची बैठक होऊन पुन्हा त्यांची महायुतीबरोबर जे लोक येत आहेत त्यांची एकत्रितपणे बैठक होईल आणि त्याच्यामध्ये तो निर्णय होईल. हे 3 घटक पक्ष जे मोठे आहेत त्यांनी इतरांना घेऊन मग एक जेव्हा फायनल बैठक होईल त्या बैठकमध्ये हे सर्व निर्णय होईल. गरज वाटत नाही का? कारण सर्वांची गरज आहे. आम्हाला सर्वांची गरज आहे. महायुतीमध्ये सर्वजण आले पाहिजे ही आमची मनापासून इच्छा आहे. ज्या निवडणुका सुरू आहेत सोसायटीच्या, तर काल त्याचा एक प्रचार होता खुलताबादमध्ये आणि त्या प्रचार सभेमध्ये प्रचार करणाऱ्या एका उमेदवाराने असं म्हटलं की कामं होत नाही आणि जर कामं घ्यायची असतील तर इथल्या पालकमंत्र्यांना 15% द्यावे लागतात आणि मंत्री उपस्थित असताना अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. नाही, मी ते काय ऐकलेलं नाही. त्याबद्दल मी काही कॉमेंट्स करणार नाही. अजित पवारांनी काकाचा पक्ष चोरला आणि शिंदेनी ठाकरेंचा. तुमच्यात हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष काढा असे तुमचे मित्र म्हणतात संजय राऊत. आम्हाला तर पक्ष काढायची गरज नाही. आम्ही शिवसेना प्रमुखाचा पक्ष घेऊन चाललेलो आहोत. शिवसेना प्रमुखांचं नाव आहे, शिवसेना प्रमुखांचा धनुष्यबाण आहे, शिवसेना हे नाव आहे. आता ज्यांना पक्ष काढायची हौस आहे किंवा क्रीडा आहे त्यांनी त्यांचा पक्ष काढावा आणि त्यांचा प्रचार करावा.
नाना पटोले आज असं म्हटलंय, एक मिनिट, नाना पटोले असे म्हटलंय की काँग्रेस फुटणार अशी आवई मारणाऱ्या लोकांची अवस्था वाईट होणार आहे आणि राहुल गांधी यांच्या यात्रेचा शेवट मुंबईमध्ये होणार आहे आणि त्याच दिवशी शिंदे सरकारचा सुद्धा शेवट असेल. हे सगळे भविष्यवक्ते जे आहेत ना, भविष्य जाणकार, आता हे एक बाकी होते, त्यांनी सुद्धा भविष्य दाखवलंय. चिंता करू नका. त्यांची यात्रा इथपर्यंत दिवस तर काँग्रेसचे किती लोक आमच्याकडे येतील हे त्यांनाही कळणार नाही. त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे. म्हणजे आता यात्रा आजपासून सुरू होते यात्रा आजपासून सुरू, त्याचा काँग्रेस आजपासून सुरू. ती यात्रेची हादरी तुम्हाला बसायला लागली का त्याच्यामुळे? आमची यात्रेत त्यांना बसायला लागलेले आहेत. यात्रा मुंबईपर्यंत दिवस तर ते कुठे राहतील ते त्यांना सुद्धा कळणार नाही. काल भुजबळ असं म्हणाले की सरकारने आमचे नीट ऐकावं आणि आमची ठाम मागणी आहे की ओबीसीला कुठल्याही धक्क्याला ओबीसीचा आरक्षण देणार नाही. सरकारची ही नेहमी भूमिका राहिलेली आहे. सरकारने वारंवार स्पष्ट केलेली आहे आणि सरकार प्रत्येक घटकाचं, प्रत्येक जाती धर्माचं गांभीर्याने ऐकते आणि त्यानुसारच निर्णय घेते. त्याबद्दल कोणताही वाद असण्याचं काही कारण नाही. धन्यवाद.